शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सकाळपासूनच मंत्रालय परिसर, मंत्र्यांचे बंगले, आमदार निवास आणि मरीन ड्राईव्ह परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर टाले यांनाही पोलिसांनी अटक केली। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या गुरुवारच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच मुंबई पोलिसांनी मंत्रालय परिसर, मंत्र्यांचे बंगले, आमदार निवास आणि मरीन ड्राईव्ह परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। मरीन ड्राईव्हवर अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर टाले यांनाही अटक करण्यात आली। इतका मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही तुपकर मात्र बराच वेळ पोलिसांच्या रडारवर आले नव्हते। त्यामुळे तुपकर नेमके कुठे आहेत हा प्रश्न चर्चेत असतानाच त्यांनी अचानकपणे एंट्री घेत मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दिशेनं कूच केलं। ताब्यात घेण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना रविकांत तुपकर यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असतानाही सरकारकडून पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। कार्यकर्त्यांची धरपकड, वाहनांची अडवणूक आणि आंदोलन रोखण्यासाठी लावण्यात आलेला प्रचंड पोलीस बंदोबस्त हा सरकारच्या दडपशाहीचा प्रकार असल्याचं सांगत रविकांत तुपकर यांनी निषेध केला। तुपकर आणि त्यांच्या समर्थकांनी मंत्र्यांच्या बंगल्याच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। सध्या रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात आहे। तर पोलिसांचा बंदोबस्त चुकवत रविकांत तुपकर यांनी केलेली गनिमी काव्याची एंट्री आणि त्यानंतर उडालेली पोलिसांची धावपळ हे मुंबईतील गुरुवारच्या आंदोलनाचं सर्वाधिक चर्चेतील दृश्य ठरलं। सरकार दडपशाही करताय। आमची मागणी काय आहे? नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे। ITR भरणारे शेतकरी, कर्ज पुनर्गठित शेतकरी, कर्ज रूपांतरित शेतकरी या सगळ्या शेतकऱ्यांचा समावेश करा। 2019च्या पूर्वीचे सगळे शेतकरी कर्जमाफीमध्ये घ्या। दुसऱ्या बाजूला सिव्हिल आमचं खराब होऊ देऊ नका। अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज आम्ही मुंबईत आलेलो आहे। आज सकाळपासून आमच्या शेकडो कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आम्ही आता लोकशाही मार्गाने आंदोलन करत होतो। हे आंदोलन प्रतिकात्मक होतं तरी सुद्धा सरकार आम्हाला घाबरलंय। शेतकऱ्यांच्या ताकदीपुढे सरकार घाबरलेलं आहे। सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। अशा पद्धतीनं आम्हाला अटक करून, आमच्यावर गुन्हे दाखल करून किंवा आम्हाला फासावर जरी तुम्ही लटकवलं तरी सुद्धा आम्ही मागे हटणार नाही। जोपर्यंत शेतकरी सरसकट कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही। तुम्ही आम्हाला फासावर लटकवा, जेलमध्ये टाका, कुठेही टाका, आम्ही डगमगणार नाही, घाबरणार नाही।